नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आरवण ममाज किचनमध्ये। तर जसं तुम्ही इथे बघताय, आज मी बनवलेली आहे मस्त अशी चमचमीत लसुणी मेथीची भाजी। तर अशा पद्धतीची लसुणी मेथीची भाजी नक्की बनवून बघा, मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी आवडीने खातील। तर इथे मी एक जुडी घेतलेली आहे मेथीची, निवडून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून तिला का बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे। तर पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या चिरूनच घालायच्या आहे। छान लसूण आणि जिरं आहे ते मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लसूण जिरं परतून झालं की आपल्याला त्यामध्ये आपण कट करून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे। छान मेथीची भाजी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आता मीठ घालताना थोडं लक्षच ठेवायचं आहे, कारण की आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालणार आहोत। तर टेस्ट करूनच आपल्याला पूर्ण भाजी होईल तेव्हा थोडंसं मीठ ॲड करायचंच आहे। तर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेते आणि आता ही भाजी आहे आपल्याला वाफेवर झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे। यामध्ये थोडेही पाणी ठेवायचं नाही आपल्याला। तर भाजी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा भाजलेले तीळ, 2 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, 1 चमचा बेसनसुद्धा भाजून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे। तर इथे मेथीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तिची फोडणी करणार आहोत। तर फोडणीकरिता 2 पळ्या तेल घेतलेलं आहे मी आणि पाव चमचा जिरं घालून 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या चिरूनच घालायच्या आहेत। मस्त परतून घ्यायचा आहे आणि एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालायचा आहे। कांदा छान मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा छान परतून झाला की एक मोठा टोमॅटो आहे तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून यामध्ये ॲड करायचा आहे। तर आता इथे आपला कांदा शिजवून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा शिजवून घेऊया। टोमॅटो थोडा अर्धवटच शिजत आला की आपल्याला ह्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे। तर इथे टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण ह्यामध्ये घालूया आपण बनवलेली पेस्ट। ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान मस्त परतून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्याला जे काही हे मसाला लागला असेल त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण यामध्ये घालूयात आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत अगदी हा मसाला आहे तो परतून घेऊया। तर आता यामध्ये मी घालते आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं वाटण, जो उरला होता तो वाटण घालायचा आहे आपल्याला आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता इथे पूर्ण ड्राय झालेला आहे मसाला, तुम्ही बघू शकता। आता ह्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया। तर 2 चमचे इथे मी लाल तिखट मसाला घालते आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, पाव चमचा हळद घालायचा आहे आणि पुन्हा या ग्रेव्हीपुरतंच थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि छान मस्त असे मसाले आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता मसाल्यांना वास नको यायला म्हणून आपण ह्यामध्ये आणखीन अर्धा पेला थंडच पाणी घालणार आहोत। थंड किंवा गरम काही तुम्ही घालू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ह्यामध्ये मी अर्धा पेला थंड पाणी घालते आहे। आता मस्त उकळी काढून घ्यायची आहे या मसाल्याला आणि पूर्णपणे मस्त असं तेल सुटला पाहिजे अशी पूर्ण ग्रेव्ही आहे ती कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो कढईला लागायला नको म्हणून। तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी मस्त असं आपल्या ग्रेव्हीला तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मेथी जी आपण शिजवली होती ती ॲड करूयात आणि छान मस्त खालून वरून मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाली की आपल्याला ह्यावर झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला ह्याची वाफ काढायची आहे। 5 मिनटानंतर आता आपण बघणार आहोत तर मस्त आपली अशी लसुणी मेथीची भाजी इथे तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर ही भाजी आहे ती तुम्ही चपाती, नान मस्त अशी ढाबा स्टाईल भाजी केलेली आहे मी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि बनवून झाली कीच मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी होते आणि तुम्हाला चवीला आवडली की नाही ते। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा।